विष्णुती महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे आणि कांता दुखे हीच विष्णुती महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे तुका म्हणे हेती फळ हीच विष्णुती महापूजा अनुभव नाही चिंतनाकडे आलेला भंग देऊळवासी चालू वयाकडे मुकुट म्हणून गोपालाय यांच्या भक्तीपर प्रकरणाची गिडक्यात आलेली अभंग सगळे प्रकार आहे काही माहिती परंपरेची अभंग कशी आहे कशा प्रकारे आहे ते वारकरी लोकांची ज्ञान असतात बरोबर चौकटचे अभंग असतात चौकट ते अभंग असतात अर्धे शब्द म्हणजे असे उजळले माहिती असतात काय केले कमी काळजी ही खिडक्या राज्य अभंग म्हणतात आणि सरळ चालते कोणी कशा प्रकारे माहिती भक्ती करून भक्ती कशी असावी कोणाची करावी कोणी करावी आणि कशा प्रकारे करावी आणि यांची भक्ती काय ह्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य आहे आज या घडी मुक्तानी स्वामी समर्थ मत भाग्य आहे जवळपास स्वामी समर्थ मठ नाही पण ह्या भाग्याने सावध साहेबांनी हा तुम्हाला मला योग साधून दिले आहे त्यानिमित्त भक्त कारण देव भक्त नसेल तर देवाला किंमत नाही ना देव भक्त आणि नाम जिथे देव आहे तिथं भक्त नाही तर जिथं भक्त असून काही देवाचा समजा भक्त आहे देवही आहे पण तिथं नाम नसेल तरी त्याचा उपयोग नाही समजा भक्त आहे नाम आहे देवच नसेल कोणाचं नाव घ्या म्हणून कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम येथे उत्तम मंदिर स्वामी समर्थ केले स्वाधीनता आणि आणखी देव तर स्वामी समर्थ हे दत्त भक्त होते दत्तांची परंपरा त्यांचा अवतार जो काय आहे ते स्वामी आपल्या मानला होते हे नरशिवाचे नरशिव दत्ताचे अवतार स्वामी समर्थ दत्ताचे अवतार आहे त्या निमित्ताची सेवा कारण ही अशी सेवा तो असं मंदिर कोणाकडून होत आहे त्याचं पूर्वजांनी सुरू केली ही मजा फळाची आहे त्यांचं काहीतरी पूर्वजन्माला सुरू करतो म्हणून त्यांच्याकडून हे सत्कार्याचं साधन मंदिर नामाचं साधन उभारलं गेलं हे कोणासाठी त्यांचं काय स्वार्थ आहे कोण देवाची स्थापना एका संतांची स्थापना व्हावी तिथं भक्त यावे आणि त्या भक्तीमय वातावरणामध्ये आजूबाजूचा परिसर मंगलमय व्हावा हे त्यांचं उद्दिष्ट वाक्याचं काय आहे त्यांचे एक उद्दिष्ट नामस्मरणामध्ये नामस्मरणीचं त्या आजूबाजूचे गाव पाच गाव पावन होतात असं संतांचं म्हणणं आहे जिथं नामस्मरण जिथपर्यंत ब्रह्मनाथ हा ब्रह्मनाथ भगवानाचा नाद जातो नानाचा नाद जातो तिथपर्यंत तो एरिया तेवढे गाव पावन आणि पुण्य त्या गावाला पुण्य जातो ते पुण्य नाही म्हणून अशी व्यवस्थित पैसा जास्त
आता काही जाणीव कारण सत्य काही लोक आहे पण देण्याची जाणत नाही ना जाणीव पाहिजे ते ड्रायव्हरकडे आहे त्यानिमित्त पण तुमच्या सरकारच्या भक्तांना इकडे येऊन सेवा करण्याची संधी मिळाली नाही तर आम्ही इथे कोण बोलणार होतो कशासाठी येणार होतो आपण आणि आज दत्तजयंतीच्या निमित्ताने या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये योगायोग आहे विष्णूची महापूजा आहे सत्यनारायण विष्णूची महापूजा आयोजित केली आहे त्यानिमित्त ही सेवा आमचे तेजन महाराज यांच्या भोंडकरांची आज्ञा तर आमचे संप्रदायाचे अध्यक्ष तेच आहेत कारण शेवटचे करावे सांगितलेले काम काही काम नाही मोठ्या माणसाने सांगावं आणि आम्ही ते ऐकतो हेच आम्हाला करणे काम आणि विजय वाढवावे ना आमचे हेच काम आपल्या वडीलधारी माणसांनी काही सांगायचं आणि आम्ही ते ऐकायचं पण आता दुर्मी ऐकली वडीलधारी माणसाला किंमत नाही हे प्रत्येकाचा अनुभव आपण स्वतःमध्ये अनुभव हे काही सांगायला म्हणून जीवनामध्ये आज कलियुगामध्ये लहानपणापासून संस्काराची गरज आहे मुळात संस्कार नसतील आज कठीण आमचे जीवन आहे उतारायचं म्हातारपणा जो लवकर गेला तो गेला पण प्रारब्धांचा जन्म आहे प्रारब्धानुसार त्याला भोग भोगावे लागतात असो सेवेकरता निवडलेला भक्त जगद्गुरु कृपारायांचा भक्तीवर प्रकटातील आहे आणि या अभंगामध्ये कोणाची भक्ती करावी आणि देव प्राप्त करून घ्यावा नुसत्या दिवस रात्र इथं बसून देव सापडणार घरी बसून ठाईच्या देव सापडतो पण संगत कशाला पाहिजे हे परमार्थ संत कशाला पाहिजे तर प्रेमासाठी प्रेमा आपलं देणं घेणं चालू होतं प्रेमा वारकरी आपला एक आहे आपण बंधू बंधले प्रेम संगतीमध्ये अभ्यास करतो याच्यासाठी कारण बघा आता प्रत्येकाचे संप्रदाय वेगवेगळे आहे आमचं वाक्य बघा पण कसं ज्याची खवी पोळी त्याची वाजवाडी बरोबर आहे प्रत्येकाने आपण पण कुठे प्रत्येकाला जातो कोण लावडा जातो कोण थोड्या जातो कोण आंघोळी घालतो पण ज्याच्या ठिकाण प्रत्येकाचं हे जाण्याचं ठिकाण एकच आहे त्याच्यात जेव्हा आपण करायचं नाही आपले कुठं माळकरी आपण माळकरी आपले माळकरी जो बरोबर म्हणून आपली सर्व त्याच्यासाठी ठरलं की हा परमार्थ कशासाठी ठेवला आहे ही भजन आपण गदागडी आनंद आणि म्हणतो आज काय कोणाचा आहे निवृत्ती दिसेल काय उद्या म्हणत आहे तेजे महाराजांचा हरिपाठ आहे तेजे महाराजांनी लिहिलाय बघ हरिपाठ लिहिलाय मी लिहिलाय ह्या महाराज पालवाने दिलाय माऊलींचा हरिपाठ आज जो कुठे हरिपाठ आहे माऊलींचा हरिपाठ झाला हळीमध्ये माऊलींचा हरिपाठ ही जो माझा हरिपाठ तो लिहिला तू कोण निमित्त आपण निमित्त आहोत फक्त मग माणूस काय हे जे आपण करणे का त्याने सांगितलेलं का आपण फक्त करायचं म्हणून सापडले पाठवलं बरोबर कुठला मस्त समाजा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलाही सेवक झालो तुमच्या करू निजना अवकामी तुझ्या देवा शांता नका करू
मुबारक कुमार स्वामी का गुरु भक्ति पितृवचन सेवा करी गीत विष्णुची महापूजा अनुभव नाही झाला गोपाळाय आवडलं काय सांगतात स्वामी म्हणजे कोण काय म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय पण या पहिल्या चरणात चर्चा करूया प्रथमतः तर सगळे लोक आम्ही तुम्ही आम्ही भक्ती करतो पण आमची भक्ती कशी आहे म्हणजे भक्तीचे 4 प्रकार आहेत अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे भक्तीचे 4 प्रकार आहेत आणि आमची तुम्हाला मला आमची तुमची भक्ती कशी आहे म्हणजे अर्थ भक्ती प्रसंग आल्यावर आम्हाला देव वाटतो जोपर्यंत आमचं चांगलं चालतंय तोपर्यंत देवाची आणि आमचा भ्रम आहे की हा भ्रम कोणी बांधला मी बांधला आपण छत्तीवाडी ही छत्तीवाडी कोणी घेतली मी घेतली अरे पठ्या मी कुठे हात लावतो मी घेतली पण इथं कोण आहे तोच आहे एक नाही ते नाही घातले तो हा विठ्ठल बरोबा तो हा माझ्या बरोबा तो जाणतो तो इथं आहे मग कोणी केला जर तूच केलास मग ह्याच्यातला निघून गेल्यावर तू हात हलवून दाखव हलतील का मग कोणी केला अरे ज्याच्या सत्तेने चालतो तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ तेने तुझी राहू तारे हे शरीर कोणाची सत्ते कोण तो हरिवी देखल ऐकवी एक नारायण हरिती भजन तो कोणाच्या सत्तेने चालतो कोणाच्या सत्तेने बोलतो कोणाच्या सत्तेने कर्म करतो काम करतो ते आपली भावना पाहिजे की बाबा त्या भगवंताच्या कृपेने मी चालतो भगवंताच्या कृपेने हे कार्य चाललंय ते त्याच्या कृपेने चालतो त्याची कृपा असेल आम्ही एवढी काही करू शकत नाही निष्फळ आहे जो जेव्हा आपल्यातून हा निघून जाईल चैतन्य जेव्हा निघून जाईल तेव्हा आपलं नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य का तोकार सावधान स्वामी का आपण प्रत्येकाची आकृती आणि निपण संसारी मनुष्य आपण संसारी म्हणतो संसारी मनुष्याची आपली कशी काय भक्ती अर्थ भक्ती कामापुरतं आता काय आता बघा 10 वाजता टाइम आपल्याला आपल्या भक्तीला टाइम लागतो पण भक्ती टाइमवर आणि टाइमवर भक्ती करून देव प्रसन्न देव आपल्याचा होत नाही म्हणून आधी आपली अर्थ भक्ती अर्थार्थी आपली अर्थ होती पैसा आपण जी भक्ती करतो ती पैशासाठी करतो ते कसं तरी आपल्याला पैसा येईल मी बाबा आता एक देवाला मत बोलतो मला एवढी नोकरी मिळू दे मी तुझ्याकडे पूजा करायची भावना चांगली आहे पण त्यामध्ये स्वार्थ आहे स्वार्थ आला मंदिर पैसा नसेल तुला पूजा करणार नाही मंदिरामध्ये जाणार नाही देवळामध्ये गावागावामध्ये मंदिर आहे कशासाठी आहे तो गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिरं बांधली आहेत कशासाठी तर त्या निमित्ताने भक्त माझ्याकडे आले जोपर्यंत भक्त जात नाही तोपर्यंत देवाला चैतन्य येत नाही चैतन्य होत नाही आणि जोपर्यंत चैतन्य येत नाही तोपर्यंत गावावर उपाधी असतात आम्ही कधी जातो जत्रा असली तर सप्ताह असला तर एकादशीला हरिपाठ काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही एकादशी जातात आपली भक्ती काही अर्थार्थी भक्ती जिज्ञासू
काहीतरी जिज्ञासा स्वप्न असतात. मग ती भक्ती, ही भक्ती देवाला आवडत नाही. ही ज्ञानी भक्ती, ज्ञानी भक्ती कोण, हा ज्ञानी भक्ती कोण असतो, कोण असतात, हे संत महात्मे असतात. म्हणून आपल्याला ही ज्ञान, जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञानी भक्त आपण होऊ शकत नाही. म्हणून भजन कीर्तन हे रात्र पाहिजे. पण आपल्याकडे आम्ही म्हणतो रात्र भाग कधी करणार, संसार आहे आमच्या मागे लागलेला, संसार आयुष्यभर करायचं आहे. कामामध्ये काम, काही म्हणाला काय आपल्या मुखाला काम आहे, करू शकतो ना मुखा तोंडाने. काहीतरी बायको नाट्यावर उठलेले बसून शेतात कुठे वारवा गोष्टी करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन कर. तो आपण तुझ्या मतीने राहून येईल, शेतातही येईल, जे पण येईल, पण आपलं निष्ठेने, श्रद्धेने, विश्वासाने आपलं नामस्मरण असलं तर सावता माळी कधी पण पण त्याच्या संस्कारामध्ये नाम सतत असायचं. मग देवाला जाऊ शकत नव्हता, भक्ती नव्हती, जाऊ शकत नव्हता. स्वतः देव त्याच्या हाकेला, त्याच्या नामाला देव त्याला स्वतः भेटायला भक्त आले पंढरपुरामध्ये दर्शन घ्यायला, देवाला भेटायला. देव जाग्यावर नाही, देव कुठे जातो, देव कुठे जातो, देवाच्या मालू सगळे भक्त. सावतामाईला बाहेर गेला, सावतामाईला म्हणतो, अरे सावत्या, आता माझे भक्त मागून गेला, मला तुम्ही तरी नको, मी तुझ्या भेटीसाठी आलो. त्यावर त्यांनी छाती पाडली आणि भगवंताला आपल्या हृदयामध्ये भरून ठेवला. कैसा हृदयामध्ये मी राहू, स्वतः सर्व सुखाचा कामू, ती भ्रांताची कामू विषयावरी, कारण विषय तो त्यांच्या घरात आहे. नावडी जनगण माता पिता, त्याचा विषय होता, बाकी काही आठवत नव्हतं. चार देतात बाहेर असं नाही काय जपवता आलं नाही. बाबा सावता, तुझ्या हृदयामध्ये भगवंत आहे, अवघा चालू आहे. अशी भक्ती, ही भक्ती आपल्याकडे होत नाही. आपल्यावर एका प्रसंग पडला, आपण किती पळ काढतो. आता समजा इथं काहीतरी अवैध आम्ही नाव थांबू नाही, थांबणार आम्ही सगळं क्रिकेट आपण बोलू, बरोबर ना, कोणी नाही आम्ही सगळ्यात. ही भक्ती काय अशी भक्ती आहे. हे सांगायचं स्वामी गुरु भक्ती. बर, ह्या संसारामध्ये तुम्हाला आपल्याला कुठे जाता येत नाही. समजा परिस्थितीनुसार कुठे पंढरपूर तीर्थयात्रेला जाता येत नाही. मग आणखी पर्याय खूप दिले. खायचं बैसून करायचं पित्त आवडलं. आता समजा ह्या परिस्थितीचा आजूबाजूला ह्या माणसाच्या परिसरामध्ये गाव आहे, समजा प्रत्येकाला पंढरपूरला तीर्थयात्रेला शक्य नाही, पण इतरही करू शकतात. इथे यायला काय पैसे पडत नाही, कल सोडून इथे यायला बरोबर येऊन क्षण बसू शकतो ना. क्षण भरायला शकते सर्वला, क्षणभर आम्ही तेवढा कसा आम्हाला वेळ नाही. मग कसं कशी भगवंताची आपल्याला मग संत महाराज काय सांगतात, तुम्ही काहीच करू नका, भगवंताचं नाम भक्त घ्या. कोणाची भक्ती करा, स्वामी काग गुरु भक्ती, ह्या स्वामींची भक्ती करा. एवढं काम करा. कामामध्ये काम, काही म्हणा, राहणार, जायला, दुःख होईल, सुख होईल, दुःख होईल, सुख होईल, दुःख. कामामध्ये काम आपण करू शकतो ना, हे आपल्याकडून होत. एवढंच आपल्याला काम. नाशिवंत हा आपल्या या ज्ञानामध्ये आपल्याला हा नरदेव दुर्मिळ मिळाला, चुकून मिळाला, चुकून. नरदेवा
त्याच्याकडे आवड देवाची किंवा प्रकार नामाचा उच्चार राहतो तसेच वेगवेगळ्या भगवंताला आवडतो. आपल्या ज्याला समजतोय त्याला काय ही संगीताची जोड आहे आणि भगवंताला आवडलं पाहिजे. आपण जे काय करतो भक्ती करतो नामस्मरण करतो भजन करतो ते भगवंताला आवडलं पाहिजे. असं वाक्याविषयी मोठं काय शास्त्र आहे त्यात काय असं काही नाही. पण असे तिकडे त्याच्यात कानाला आपल्याला समाज भगवंताला भगवंताला कसं घेतलं तरी आवडतं. पण आपल्याला एक समाधान मिळालं आणि आपलं समाधान जे भक्ती त्या भगवंताला आवडतं. सांगायचं उभे हा मुले गेल्या चतुर्थीला हातात घेतलं की त्याचाही रोज नाही कारण चालू आमचं काय रोजच आहे. हा त्यांची आम्हाकडे आमचं काय रोजचं घडणार तुझं आमचं काय सतत त्यामुळे काय आम्हाला ते अवघड वाटतं. असं नवदेह जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये कृपया करा तुम्ही आठवडा आपल्याला हातात नर घेऊन जसा आल्याच्या हातात चावला सापडावा आल्या कावळा खावा तुझा तो कावळा धरून बलगेट ठेवला. मग त्याला वाटतं अंतिम आहे म्हणून ते बलगेट कावळा ठेवला. परत काय वगैरे हा तो पण कावळा असा कधी जाईल यमसा घेत होता की आपल्याला आपल्यावर यम टपलेला कधी घडवते तर आपल्या हातावर दुर्लभ चुकून मिळाले. 84 लक्ष होती फिरून कारण 84 लक्ष हा कमी करतो तर हृदय आपल्या जन्म भूतकाळून काय सांगू लगेची आपला मदत होता नारायण महामोक्षण किती आपल्या याच्याबरोबर गर्भामध्ये यातना आहे किती यातना आपण बघतो. ती आई आपल्या उदरामध्ये आपल्याला वाढवते. ती आई गरम खाते तिखट खाते काय त्या आपल्या केवढा असतो आपल्या अंगावर चांगली असते इतर गोळा असतो त्या शरीराला किती यातना अवस्था आपल्याला. मग तेव्हा आपण बाबा याच्यात तुम्हाला सोडव आणि आपण इतके निर्माण आहोत जेव्हा सोडवतो भगवंताला दया येते. मग ह्या यात्रेतून त्याला सोडवावं आणि बाहेर आल्यावर आपण केव्हा करतो जेवढे आपण निर्माण आहोत आपल्या आठवण विसरलेल्या या थोड झाली आणि पद्धतीला खाणी चवडायची. मग जर ही भगवंताला विसरला तर पुनरपी जन्म पुनरपी मरण हे 84 लक्ष तुम्हाला परत परत फिरावं लागेल. नरक यातना भोगायच लागेल. हे कोणाला म्हणणार आम्ही समजा आपण भजन कीर्तन करतो पण आपल्याला हे आम्हाला कधी कामाला येणार पुढच्या जन्म त्याच्यासाठी आपल्याला हे पुढचे हे जन्म मनाने केले आहे ते आपल्याला शिकवायचं त्याच्यासाठी आपला हा आत्ता यासाठी केला होता हा शेवटचं तिथं गोड शेवटचा तिथं आपला गोड वाटत असेल तर आपल्याला भजन नामस्मरण करावंच पर्याय आणि ह्या कलियुगामध्ये तर करावंच लागेल. कलियुगामध्ये करावे कीर्तन आणि कलियुगामध्ये एवढं लोक ठेवलंय अगोदर त्रेतायुगात द्वापारयुगात किंवा सतयुगात खूप साधना भगवत योग या स्थिती होते जप तो साधना होती होमहवन होते. पण आता एवढं भगवंतांनी एवढं सोपं करून ठेवलंय तुकारामने सोपे आहे स्वभावाने शहाण्यातलं जणून घेतं काही प्रश्न नाही फक्त तुका नाम घेवा आणि हे नाम घेतल्यावर असं कोण आहे हो फुकट गेला किंवा म्हणाले हे नाम तुम्ही सांगता भगवंताचं नाव घ्या कोण फुकट गेला कोण वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे तिला सांगा. या विश्वामध्ये नामस्मरण करून किंवा भगवंताचं कीर्तन सतत करून कोण वाया गेला कोण गेला कोण जवळ एवढा मोठा वाया कोणी कोण करता
तो उधळून गेला. नारद मुनींनी त्याला शांत शिकवलं, उधळून गेला. आता पुढे काय सगळं सांगत नाही, आपल्याला वेळ आहे कमी. काय झालंय, आम्हाला पाच मिनिटं लागणार पडला. त्याच्यात त्या ह्याच्यामध्ये एकमेकांची आम्ही वाट बघत राहिलो. त्यामुळे 5 मिनिटांमध्ये ते भजन झालं. त्यांच्या डोक्यात त्यांचं काय भजनाचं आज काय की करायचं भेटलं बाबा. मग हा जर प्राप्त झाला आपल्याला, तो कुठं झाला होता. मग ही जर आपल्याला पर्यावरण मिळालं नाही तर आपण प्रगती म्हणून हे पुन्हा पुन्हा भेट भोगावे पाहिजे. तुम्ही आता एवढं कशासाठी आला, हा लटका साठला आपला. म्हणून स्वामीचा गुरु भक्ती स्वामी हा समर्थांची आणखी भक्ती केली नाही, भक्ती केली. एकनाथ महाराज एकनाथ असा हे वारकरी संप्रदायाला फार मोठी करते. हा वारकरी संप्रदाय अनादिकाळापासून चालत आलेला आहे. कारण ते म्हणतात एकनाथ महाराज दत्त संप्रदाय तिथून चालते, संप्रदाय परंपरा तिथून चालत आली. नाथ महाराज आहे, माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथ संप्रदाय आज्ञा करू शकत मचिनाने गोडोकीला बोला गणपती जयनी प्रसादे निवृत्ती शांताला ज्ञानदेवा सागर पुन्हा संप्रदाय आणि तुकोबारायांचा चैतन्य संप्रदाय. मग हे 3 संप्रदाय मिळून एक संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. म्हणजे आपण विरोध करायचा, हा दत्त स्वामीचा आहे, तो वेगळा आहे, तो हा आहे, तो आहे, सगळे विष्णुभक्त आहेत, सगळे धर्मभक्त आहेत. हरिहरा भेद काही नका करू वाद. हरिहर एकच आहे, फक्त एक वेदांतीचा भेद, फक्त वेदांतीचा फरक आहे. तुम्ही शब्द भक्त, आम्ही विष्णू भक्त, हा भेद करायचा. सगळे भक्त आहेत ना, देवाचे भक्त आहेत. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण एवढे मोठे संत महात्मे एक संप्रदाय केला, वारकरी संप्रदाय. तर सगळ्यांचा उद्दिष्ट देवापर्यंत जायचा, उद्दिष्ट लक्ष्य. म्हणून ते 3 संप्रदाय एकत्र झाले. भानुदास महाराजांचा बंधू सूर्यनारायणचा मुलगा एकनाथ महाराज आणि भानुदास महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. भानुदास महाराजांनी आपल्या एकनाथ महाराजांना लहान असताना जनार्दन स्वामीकडे नेलं. त्यांच्याकडे खूप केलं की हा मुलगा तुमच्या ताब्यात, शिष्य तो पत्करा, शिष्य तो द्या म्हणून त्यांच्याकडे पाठवलं जनार्दन स्वामींकडे. आणि जनार्दन स्वामी त्यांची काय हे एकनाथ महाराज सेवा करायचे, काय सांगायचे ह्याची आम्हाला काम, काय म्हणजे काम त्याचं करायचं. जनार्दन स्वामी सांगायचं, त्यांची सेवा करायची, रात्रंदिवस त्यांचं काय असेल ते काम करायचं. कुठे जाती जनार्दन स्वामी तिकडे त्यांना नाही. एक दिवस डोंगरावर ध्यान करण्यासाठी गेले आणि एकनाथ महाराज सावध केले की तिथं गेले देव दिसणार का. एकनाथ महाराज देव दिसणार का, कृष्णाला प्रशिक्षणाचं मला सांग. झालं. तिथं ध्यान करत असताना एक फकीराच्या रूपामध्ये तिथे एक फकीर आला. पण फकीर कोण, दत्त महाराज. फकीर दत्त महाराज तिथं आले आणि परिचय घेऊन त्यांना दर्शन द्यायला आले. हे जनार्दन स्वामी बोलत, पण एकनाथ महाराजांची कल्पना आणि लहान होते, त्याला ओळखलं नाही. फकीर आला, जनार्दन स्वामी ओळखलं. फकीर बसला, त्यांच्याकडे ते कुत्रे आणि गाय होती बरोबर. कुठे होती दत्त स्वामींनी सरळ एक कुठे बरोबर आणि गाय सामध्ये झालं. स्वामी काय जनार्दन स्वामींचं ध्यान केलं, बसले ते ध्यान जनार्दन स्वामींचं ध्यान विसरलं. तेव्हा त्यांनी केली जनार्दन स्वामींनी ओळखलं की हे दत्त महाराज आहे, दत्तगुरु आहे. त्यांचं दर्शन घेतलं आणि त्या फकीराने काय केलं, आपलं कटोरं होतं त्याच्यामध्ये आपले वैयक्तिक भाजी काढली, त्याच्या कटोरामध्ये कुस्करली आणि त्या कुठल्याबरोबर कुठलीचं दूध काढलं. कुठलीचं दूध काढायचे ती भाकरी त्या कटोऱ्यामध्ये मिक्स केली आणि जनार्दन स्वामींना खायला आपणही खवळायला.
हे प्रसाद म्हणून एका बार पाहत गेले काय कुठली तर खातात शिवाय भाकरी भाकरी तुला खातात काय भांडले पण एकदा महात्मा ब्राह्मण असल्यावर ते विचार जाणलं ते कारण तिने आलेलं सावध ठेवलं त्याला कुठल्याही लोकांनी त्याला दर्शनाला येते त्याला ओळख काय पाहिजे झालं ती भाकरी जगाला भाकरी खाली कुठे जगला पाहिजे एकदाच मागण्या दिली एकदा त्याला आपल्या पण असं काय अनुरोध करत ते आपल्याला ठेवणार नाही मन जगाला हे होणारच ना एकदा मागणी त्याच्या कविशीत झालं कसं खायचं पण दत्त जनार्दनाने सांगितले त्याने आठवण आली त्याने तो प्रसाद ग्रहण केला आणि तेव्हा प्रसाद ग्रहण केला त्यावर त्यांना दत्तगुरूंना पडलं ह्या खरा भक्त आहे मग तेव्हा त्यांना खरं प्रगट दाखवून केलं आणि दत्त दर्शन एकनाथ महाराजांच्या त्यावर झालं असे म्हणून दत्त भक्त हे एकनाथ महाराज कारण ते ब्राह्मण समाजाचे होते असे दत्त संप्रदाय झाला नाथ मला माऊली कसे आहे कारण एक गुरु एक शिष्याची परंपरा होती नाथ पंथामध्ये एक गुरु एक शिष्य असे नाही अशी परंपरा होती की माऊली मुळे काय निवृत्ती नारायण निवृत्ती घेणी कृपा केली पूर्ण पुढे पावन पूर्ण सगळ्यात मानव घेतलं पावन करून टाकलं त्यांनी माऊली काय अवघात संसार सुखाचा एक गुरु एक शिष्य किती बनवणार एक गुरु एक शिष्य सगळे होऊ शकत नाही परंपरा एक गुरु अनेक शिष्य असे अनेक शिष्याची ही परंपरा तो संप्रदाय आपला माऊलीचा मग माऊली किती श्रेष्ठ आहे मग म्हणून अवघात लोकांची इच्छा कशी अवघात संसार करीन आनंदी भरले किती लोक तिन्ही लोकांमध्ये आनंद पाहिजे सुख पाहिजे ही त्यांची इच्छा आमचं कसं आहे आमचं शेजारी आपल्याला बरोबर नाही त्याने किती मोठी आणि एखाद्या समजा नाही गेली तर आपण बघतो शेजारची गेली त्याची गेली त्यामुळे माझी गेली चालेल अशी आपली भावना ही भावना कुठेतरी समजली पाहिजे दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख असतं सुख सन्मान सगळं जीवांचा कृपा म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख लोक माझ्याकडे कोण संत नाही म्हणून कोणाची भक्ती करायची स्वामी काय गुरुभक्ती भक्ती करायची फक्त देवाची देवाची भक्ती करण्याची साध्य नाही शक्य नाही आपल्या देवाची पण आपल्या घरात आई वडील आहेत पितृवचन सेवापती आई वडील आपण जन्माला आल्यानंतर फक्त आई वडील आणि गुरु तिघांची भक्ती केल्यामुळे काही करण्याची गरज नाही नको वारी नको पंढरपूर काहीच नको पुंडलिकाला पश्चाताप झाल्यानंतर आई वडिलांची सेवा केली पण पुंडलिका भगवंताला आपल्या भक्तीचं आणावं लागलं आणि तिथे त्याने देवाला एवढी भक्ती असली पाहिजे म्हणून प्रत्येकाने बाकी काही करायची गरज नाही पितृवचन सेवा आई वडिलांची सेवा करा पण हे आता योग्य झाले समाजामध्ये कारण का आपल्या जीवनामध्ये छत्रपतीमध्ये आहे 16 संस्कार हिंदू संस्कार 16 संस्कार आपल्यावर झाले तर आई वडिलांनी समजायचं 16 संस्कार आपण करू शकत नाही करतच नाही आपल्याला ज्ञानच नाही ते तुम्हाला ओळख सांगतो आपण थोडी पाठावर स्त्रीला गर्भधारण झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये श्रीमंतुमाई संस्कार येतात आणि दुसरं मला आठवत नाही ते वडाच्या पाराने तरस बाईच्या नाकात दाऱ्या नागपूरमध्ये काय तो एक संस्कार आहे असे 6व्या महिन्यामध्ये एक संस्कार आणि नंतर 7व्या महिन्यामध्ये बाळ जन्माल्यानंतर नामकरण उपनयन संस्कार हिंदू धर्मामध्ये उपनयन जावळ करणे हा एक संस्कार आहे
असे खूप पैसे आपण गेल्यानंतर देव म्हणतो ना म्हणजे बाळावर तिथे विश्वास करायचा पण आपल्याला बघतात आणि जर 16 संस्कार झाले तर आपलं मूळ 100% मी खात्री देतो बाद होणारच नाही आपली सेवा करणार आपल्याला बघणारच पण हे आपल्याकडे घडत नाही म्हणून आज कलियुगामध्ये आपलं जर जीवन सापडले प्रत्येकाने लक्षात ठेवा पैसा म्हणजे सर्वस्व बिलकुल नाही पैशामध्ये सुख अजिबात नाही पैशामध्ये सुख जर असेल तर टाटा गेलो पैशावर भेटू शकतात पण ते साधं बंद खाऊ शकत नाही का लोकांनी पैसे डायबिटीस कसा आजार आहे खाऊ शकतात तर तुमच्या सुखाने झोपू शकतो पण अति गरिबी असतो गरिबी असते झोप लागणार पैशावाल्या माणसालाही झोप लागत नाही आणि अति पैसा असतो आणि अति गरिबी असतो कच्च्याला उपाशी झोप लागत नाही तो सुद्धा भेटतो म्हणून भगवंताने काय प्रमाण आहे म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधान असणे समाधानाचे सुख आहे म्हणून प्रत्येक समाधान असतं पाहिजे बाबा असे विचार जागृतामध्ये असेल तर सगळं मिळणार शेजाऱ्याने 4 व्हीलर घेतली म्हणजे आपण 4 व्हीलर घेणार काय गरज नाही आपली एक सायकल मिळाली आपल्याला अपेक्षा असते मोटरसायकल मिळाली अपेक्षा आपल्या मरेपर्यंत होत मोटरसायकल मिळाली की आपल्याला कार मिळाली कार मिळाली की आणखी काय गंभीर भेट घ्यायची या आपल्या अपेक्षा पूर्ण होत मरेपर्यंत पूर्ण होत नाही पण असं म्हणतो का भगवंत सापडायला पाहिजे मला देव भेटायला पाहिजे देव भेटेल आपल्याला असं कसं त्या भेट केले आपली भक्तीच असते म्हणून जर आई वडिलांची सेवा केला स्त्रियांनी पितृवैकुंठ सेवा पतीची सेवा केला तर बाकी काही करण्याची गरज हीच विष्णूची महापूजा ती विष्णूची महापूजा आहे आई वडिलांची सेवा करा ही पूजा आहे आणि वेगळे देवाची पूजा तुमच्या घरात देव नाही पूजा तरी चालेल एक वेळ मिळाला मला असेल पण आई वडिलांची सेवा त्या आई वडिलांची सेवा महत्वाची ही जर विष्णूची महापूजा ती पूजा आहे आणि काही करत नाही फक्त विशिष्ट काय आहे की त्याला व्रत आहे व्रत आहे मग ते व्रत फलित व्हावं परिपूर्ण व्हावं आपलं व्रत वाईट याच्यासाठी सत्यनारायण नारायण घडूही असं काही नाही पण ही जर तुमची महापूजा स्वामिका भक्ती विश्वास आपला फक्त स्वामीवर भगवंतावर विश्वास असला पाहिजे स्वामी विश्वास करी स्वामी वरी सत्ता सकळ भूमिका होय त्या जर भगवंतावर स्वामीवर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची सगळी इच्छा आकांक्षा पूर्ण इच्छा पूर्ण करणार त्याची जबाबदारी आहे जसं स्त्रीने जेव्हा लग्न झाल्यावर प्रमाणे आपण मुलाचे घालतो घालायला घालतो ना मग सगळी जबाबदारी ज्याच्या नावाने तुम्ही मंगळसूत्र घालतात मग त्याची जबाबदारी आहे सुख दुःख तुमचं काही सगळं निपटण्याची जबाबदारी त्यांची आहे तसं जर हे स्वामींची निष्ठेने भक्ती केला निष्ठावंत भाव भक्ताचा करणं निर्धार करणं चुकू नये आपली निष्ठा आपली निष्ठा अपुरी आहे जर त्याच्या नावाने आपण कृषीपत्र द्यावं ठेवलं तर जबाबदारी त्याची आहे आपल्या कृषीपत्र निवारण करणे ज्याप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे जशी जी स्त्री त्याच्या नावाने गोमूत्र घालते मग तिची सर्व जबाबदारी त्या नवऱ्याची असते ती रक्षण करण्याची उदाहरण नाही त्याची जबाबदारी आहे म्हणून स्वामीला सेवापती एक विष्णुजी महापूजा संतांनी आपले अनुभव सांगितले अनुभवा अनेकदा सगळ्या संतांनी स्वतः अनुभव घेतले कोणी सांगे आले अनुभवा आले संतांनी हे सगळं अनुभव घेतलेले आहे
कष्ट यातना सगळे अनुभव येते त्यांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे तर हे सगळं त्रास केल्यामुळे त्यांनी यातना भोगल्यात त्या काय सांगू बघितली यातना गर्भात नाही ती संत गर्भातच नाही ते गर्भात यातना भोगून आले नाही म्हणून हे सगळ्या यातना संत महात्म्यांनी कष्ट केले पुन्हा आपले तुम्हाला म्हणून संतांची गोष्ट सत्य आहे आणि सत्य मानायला पाहिजे सत्य बोलून घे दुःखही आणि त्यांच्या दुःखे मुखातून आपण सत्य बोलायला पाहिजे खोटं बोलायला चालतं पण ज्याच्या जे खोटं बोलून जे भरवत असेल तर खोटं बोलायला चालतं दुसऱ्याचं वाटव दुसऱ्याचं खोटं बोलून सत्य बोलून घे दुःखही दुःखाच्या आपण सामील होण्यासाठी तत्पर व्हायचं आपण हे करत नाही कारण दुःख एक संसारिक माणसाला दुःख आहे आपलं कोणतरी गेलं की आपण दुःख करतो काही दुःख करण्याची गरज नाही जन्म झाल्यावर दुःख असतो जसं ज्याला प्रत्येक जीवाला जन्म आहे तर मरण आहेत ना मग आपण तेव्हा समजत नाही की आज जन्म झाल्यावर हसतो वेळेवर का जन्म आणि मरण त्यामधला अंतर आहे ना ते माया माया ते आपल्याला माया माया नाही ती आपल्याला म्हणून सुंदर आपल्याला भगवंताने दिला देवे दिला देव भजना गोमटा तुझ्या म्हणून जनाबाईने सुंदर पाण्यामध्ये येऊन ठेवले सुंदर माझे जाती गिरते बहु सांगण्याचं जनाबाईचं काय तात्पर्य आहे सुंदर जात जळायचं आता जात गेलं जात अगोदर पहाटे उठून बायका जळायला तेव्हा खाली ते दुखायचे नाही आमची आई वगैरे जळायची पहाटे उठून आता काय नाही चक्की आणि तिथं ती त्या पुरुषांच्या पाठीवर आले जर सकाळी भाकरी मिळणार ना ही आता परिस्थिती आहे जात गेलं बडबडीला गेलं काही लाईट गेली तर जेवणात ती हलवतात लाईट जेवते पण बडबडीला हो एक प्रकारचा व्यायाम गळणं पाठी गळणं वाचणं तेव्हा कोणा माणसाला कुठे होतो आजार वाद कुठे होता ब्लड प्रेशर किती कुठे होते डायबिटीज नाही होत असं का आले आमच्या मस्तीमुळे आम्हाला सुख पाहिजे पण सुख मोठा मोठा हे आपल्या पदामध्ये दुःखच आहे सुख पाहता जबाबदारी दुःख पर्वत आहे एवढे दुःख पाहतो ना दुःख कोण देणार दुःख आपण ती होती दुःख कारण हे समाज आहे बरं नाही सुखाचं दुःख सुख आपल्याला पाहिजे म्हणतात आपल्यापेक्षा काय सुखाच्या पेक्षा आहे मग दुःख कोणी घ्यायचं मग जेवढं सुख आहे तेवढं दुःखही आपल्याला भोगावंच करावं हे सुख सुटणार नाही प्रत्येक जीवाला 84 लक्ष एवढी जीव आहेत सगळ्या जीवांना हे दुःख हे भोगावं करण्याचे प्रत्येकाला सुचणार नाही म्हणून या सुंदर मानले जाते काय कुठली उपमा दिली आहे आपल्याला हा सुंदर नरक दिला आहे गोमटा नरक दिला आहे काय उपमा आहे हो जीव आणि शिव जीव दोन्ही गुंडे गे प्रपंचाचे नेते गे प्रपंच कुठला पुनर्जन्म पूर्वती म्हणून हे जन्ममरणाचे खेळ आहेत ते प्रपंच आहे सुंदर माझे दाखवायला ह्याला दाखवायची उपमा दिली आहे त्यांना काय फिरते बहुत ती 84 लक्षणी फिरतो आपण ना पिढी मुंग्यामध्ये किती किती आहेत पिढी आपण फिरत आलो आहोत मग हे टिकवण्यासाठी जीवशिव तुम्ही कुंटे हा जातीचा कुंट असतो ना कुंट तो शिव आणि जीव काय आहे आपण त्या जातीच्या कुंट्यामध्ये दुसरा जात ठेवतो आणि आपण ते धान्य वय